दिव्यागरच्या संत कृपा बीच रिसॉर्टमध्ये हा आमचा आजचा दुसरा दिवस आहे आणि या दिवसाची सुरुवातसुद्धा मोदक खाऊन केलेली आहे. त्यासाठी रात्रीच आम्ही मोदकाची ऑर्डर दिली होती आणि काही शिऱ्याच्या आणि पोह्याच्या प्लेट्ससुद्धा सांगितल्या होत्या. तर हा नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा बीचवरती गेलो होतो. बीचवरती सकाळी एकदम फ्रेश आणि निसर्गरम्य असं वातावरण होतं. त्यानंतर आम्ही तिथूनच अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या आणि गणपतीचं देवस्थान असलेल्या श्री सुवर्ण गणेश मंदिरामध्ये गेलो. तिथं गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर तिथेच समोरच खूप सारे स्टॉल्स आहेत. तर तिथे आम्ही सर्वांनी गोळा खाल्ला आणि त्यानंतर आम्ही माघारी रिसॉर्टमध्ये गेलो आणि तिकडे जाऊन परत दुपारच्या जेवणाच्या टायमिंगपर्यंत थोडा टाईमपास केला. जून महिना अर्धा संपलेला असल्यामुळे सगळ्या वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज सर्व काही बंद होतं. कारण आता पाऊस पण चालू होणार आहे, त्यामुळे सर्व ॲक्टिव्हिटीज बंद असतात. त्यामुळे आम्ही काही गेम्स खेळत होतो. त्यापैकी आता ही एक संगीत खुर्ची म्हणजेच म्युझिकल चेअर आम्ही खेळलो काही वेळ आणि खूप मजा केली. तर म्युझिकल चेअर खेळून झाल्यानंतर आम्ही दुसरी एक गेम खेळलो की ज्याचं नाव होतं चायनीज विस्पर गेम, जो की नवीन एक प्रकारचा गेम आहे, ज्यामध्ये एका माणसाने ॲक्शन करून दाखवायची आहे आणि ती पास करत पुढच्या माणसाला सांगत जायचं आहे आणि लास्टला काय रिझल्ट येतं ते पाहायचं आहे. खूप गमतीदार अशी गेम होती आणि सगळ्यांनाच यामध्ये खूप मजा आली. सर्वच जण इतके लोटपोट होऊन हसले आणि खूप मजा आली. तर आता आमची गेम स्टार्ट होत आहे. तर हा जो आमचा लीडर आहे तो सर्वात पहिले आम्हाला ॲक्शन करून दाखवणार आहे. ती फक्त एकाच माणसाने बघायची आणि ती पुढच्या व्यक्तीला परत करून दाखवायचे. असा हा गेम आहे. आले आले बाबू. बाबू नीट जाव. नीट जाव. बाबू नीट दाखव. नाही चला. एवढी सगळी मजा करून आणि 2 दिवसाची ट्रिप फुल एन्जॉय करून आम्ही माणगाव मार्गे पालीमधून तसंच पुढे लोणावळ्यामधून कनेक्टिंग लिंक पाहत पुन्हा पुण्याकडे निघालो आहोत. आणि हा पहा जाताना सुधागड किती सुंदर असं दृश्य दिसत आहे आणि अगदी चित्रात कोरल्यासारखं हे दृश्य आहे. खूप सुंदर वाटतंय.
यानंतर पुढे कनेक्टिंग लिंक पाहण्यासाठी आम्ही मुद्दामून या रोडने आलो आहोत, कनेक्टिंग लिंक पाहता यावी म्हणून.